जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान जे आहे ना, ही एक सांप्रदायिकता नाही आहे. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा संप्रदाय म्हणा, सांप्रदायिकपणा म्हणा नाही आहे. या इथे जीवनविद्या इज ए नॉलेज ऑफ इज ए फॅकल्टी ऑफ नॉलेज, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जशा नॉलेजच्या म्हणजे ज्ञानाच्या निरनिराळ्या फॅकल्टीज आहेत, म्हणजे शाखा आहेत, त्याप्रमाणे जीवनविद्या ही एक फॅकल्टी ऑफ नॉलेज आहे. हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता ही जी फॅकल्टी आहे ना, ती तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. 64 कला आणि 16 विद्या, त्याच्यामध्ये कुठेही जीवनविद्या तुम्हाला सापडणार नाही. कारण जीवनविद्येचा विचारच लोकांनी केलेला नाही. जीवन जगणं ही एक कला आहे, जीवन जगणं हे एक शास्त्र आहे, जीवन जगणं ही एक विद्या आहे. ह्याचा विचार कोणी केलेलाच नाही. आणि म्हणून हा जो जीवनविद्येने विचार केलेला आहे, त्याच्यामुळे जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे, कला आहे, विद्या आहे, ती एक वेगळी फॅकल्टी आहे. आणि या फॅकल्टीचं महत्त्व असं आहे की आपल्या जीवनाचा पाया ही जीवनविद्या आहे आणि आपल्या जीवनाचा कळस पण जीवनविद्याच आहे. लक्षात ठेवायचं, जीवनविद्या हे आपलं मूळ आहे, तसं जीवनविद्या हे आपल्या जीवनाचं फळ पण आहे. म्हणून जीवनविद्या जर आपण शिकू शकलो नाही तर मानवजात सुखी होणं शक्य नाही, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून हे जग सुखी व्हावं आणि आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावं, हा जीवनविद्येचा प्रमुख हेतू आहे. आणि त्या हेतूने आम्ही हे कार्य करतो आहोत. पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे नवीन आहे. तुम्ही जर पुस्तकं आमची वाचली तर तुमच्या ध्यानात येईल की हे तत्त्वज्ञान जे आहे, हे तत्त्वज्ञान आगळं आणि वेगळं असं आहे. ह्याच्यामध्ये मी जे सिद्धांत मांडलेले आहेत ते ऐकल्यानंतर तर काय काय मंडळी चकित होतात. आता एक सिद्धांत मी मांडलेला आहे, परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि कोणावरही कोप करत नाही. हा मी जो सिद्धांत मांडलेला आहे, आतापर्यंत तुम्ही जर बघितलं मानवजातीचा इतिहास, धर्माचा इतिहास, तर तुम्हाला आढळून येईल तत्त्वज्ञानाचा इतिहास की हा सिद्धांत आतापर्यंत कोणी मांडलेला नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्या हा आपल्या जीवनाचा एक फार मोठा महत्त्वाचा असा फॅकल्टी ऑफ नॉलेज आहे आणि ती शिकल्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला जर आपलं व्यक्तिगत जीवन सुखी करायचं असेल, आपल्याला आपलं कुटुंब सुखी करायचं असेल, आपल्याला आपलं समाजाचं उत्कर्ष व्हावं वाटत असेल, आपल्याला आपल्या राष्ट्राचं उत्कर्ष आणि उन्नती व्हावी असं वाटत असेल आणि हे जग सुखी व्हावं असं वाटत असेल, तर जीवनविद्येला पर्याय नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे, सायन्स आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. जीवनविद्या हे सायन्स आहे आणि सायन्स म्हटलं ना की त्यांचा निसर्ग नियमाशी संबंध येतो. निसर्ग नियम हा प्रत्येक सायन्सचा पाया आहे. निसर्ग नियम जर तुम्ही वगळले तर कुठलंही सायन्स तग धरू शकत नाही. म्हणून निसर्ग नियम हे प्रत्येक सायन्सचं पाया आहे. तसा जीवनविद्येचा पाया निसर्गाचे नियम आहे. म्हणून परमेश्वर कृपा करत नाही आणि कोप करत नाही, तर आपलं जीवन जे आहे हे निसर्गाचे नियम आणि आपण जे कर्म करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे निसर्गाचे नियम तर आहेतच, ते अबाधित आहेत, ते अक्षय आहेत आणि ते सत्ययुगापासून तर कलियुगापर्यंत ते निसर्गाचे नियम आहेत तसेच आहेत. आणि म्हणून निसर्गाचे नियम आहेतच, पण या निसर्गाच्या नियमांना अनुसरून आपण आपलं जीवन कसं जगायचं, आपण कर्म कसं करायचं, हे महत्त्वाचं आहे. कारण कर्म हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण आपण जर जीवन पाहिलं, अगदी संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पाप पुण्य, नियती, सुखदुःख, नशीब,
हे सगळं जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला कर्म दिसेल. म्हणून कर्माला पर्याय नाही. म्हणून आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म करताना सावध असलं पाहिजे. संसारी असावे सावध. टी व्हीवर तर माझी प्रवचनं झाली, 52 एपिसोड झाले मागल्या ह्याच्या वर्षात. त्याच्यामध्ये सदा सावध तो सदा सुखी ह्याच्यावर मी 52 एपिसोड केले होते. कोण बघत नसतील तर त्यांनी बघा. आणि तरुण पिढीने तर बघितलंच पाहिजे, कारण जीवनविद्या ही तरुणांसाठी आहे, म्हाताऱ्यांसाठी नाही. म्हणजे तुम्ही म्हणा मग म्हाताऱ्यांनी इथे येऊ नये का? यावं, कारण त्यांनाही शहाणपणाची गरज आहे. आणि ते शहाणपण त्यांना जर मिळालं तर ते पुढल्या पिढ्यांना पण देऊ शकतात. सांगायचा मुद्दा असा, आता शहाणपण मगाचपासून मी जे शब्द वापरतो आहे, हे शहाणपण म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो. व्हॉट इज विजडम? विजडम हे फार महत्त्वाचं आहे. विजडम म्हणजे किंगडम ऑफ हॅपीनेस, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ज्या विजडम शहाणपण ज्याला म्हणतात ते जर नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. ब्रह्मदेवसुद्धा तुम्हाला सुखी करू शकत नाही जर शहाणपण नसेल तर. म्हणून शहाणपण हे फार महत्त्वाचं आहे. मग शहाणपण कशाला म्हणतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहाणपण कशात आहे? आता मी जर इथे विचारलं सगळ्यांना, A to Z सगळ्यांना विचारलं, व शहाणपण नेमकं कशात आहे, तुम्ही मनातल्या मनात उत्तर द्या. मनातल्या मनात उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर. शहाणपण नेमकं कशात आहे, मनातल्या मनात उत्तर द्या. आता मी सांगतो ते तुमचं उत्तर बरोबर आहे का बघा. शहाणपण कशात आहे सांगू का? आपलं हित कशात आहे हे समजण्यात खरं शहाणपण आहे. आपलं हित कशात आहे जर तुम्हाला विचारलं, मला नाही वाटत सांगता येईल तुम्हाला, कारण ह्याचा विचारच कोणी केलेला नसतो. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन ए कवी. पण हित म्हणजे कशात आहे कुठे सांगितलं? चिंतन करायचं म्हणजे काय करायचं कुठे सांगितलं? मन म्हणजे काय कुठे सांगितलं? एकवित करायचं म्हणजे काय सांगितलेलं नाही. त्याचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी सिद्धांत सांगितला, तो सुंदर असा सिद्धांत सांगितला की देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि याबद्दल वाद नाही, त्याच्या माणसाचं हित आहे. पण देव कशाला म्हणतात आला प्रश्न. माझ्याकडे एक 60-65 वर्षाचा माणूस आला आणि मी त्यावेळेला दादरला राहत होतो 4थ्या माळ्यावर. आणि तो 4 मजले चढून वर आला. मला म्हणाला, वामनराव मला देवाचा साक्षात्कार करून व्हावा अशी इच्छा आहे आणि तुम्ही मला मार्गदर्शन करावं. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला मी मार्गदर्शन करीन, पण प्रथम मला तुम्ही असं सांगा, देवाचा तुम्हाला साक्षात्कार पाहिजे म्हणजे देव म्हणजे कोण काय हे माहिती आहे का तुम्हाला? साक्षात्कार म्हणजे काय माहिती आहे का? साक्षात्कार होतो म्हणजे काय माहिती आहे का? त्यामुळे मी आता कधी विचारच केला नाही. आता बघा 60-65 वर्षाचा माणूस देवाचा साक्षात्कार व्हावा म्हणून येतो आणि त्याला देव म्हणजे माहीत नाही, साक्षात्कार म्हणजे माहीत नाही, साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं ते माहीत नाही, कसा होतो ते माहीत नाही, काही माहिती नाही. ही गत बहुतेक लोकांची आहे, बहुतेक लोकांची गत आहे. ह्याचं कारण का की संतांची जी वचनं आहेत त्या संतांच्या वचनामध्ये जे गुपित आहे, कळलं की नाही, ते गुपित जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत संतांची वचनं आपण पाठ केली ना, पाठ करणं चांगलंच, त्याबद्दल वाद नाही, पण पाठ केली पण त्याच्या पाठीमागे जर अर्थ, त्याचा भावार्थ, त्याचा परमार्थ, त्याचा गुह्यार्थ जर आपल्याला समजला नाही, लक्षात आलं नाही, तर पाठांतराने वाचा शुद्ध होईल पण मन शुद्ध होणार नाही. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाचा सुद्धा अर्थ कळायला पाहिजे की बाबा देव म्हणजे काय. मी तर असं म्हणेन की देवाचं महत्त्व किती आहे आपल्या जीवनामध्ये. देव म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आहे आणि देव म्हणजे आपल्या जीवनाचा कळस आहे. म्हणजे पाया आणि कळस देवच आहे. देव आपलं मूळ आहे.
आणि देव आपल्या जीवनाचं फळ आहे, एवढं देवाचं महत्त्व आहे आपल्याला. पण आज देव आहे का म्हणून लोक आम्हाला विचारतात. आहे तर कशावरून आहे म्हणून म्हणतात. तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा वगैरे म्हणतात. म्हणजे देव आहे का इथपासून सुरुवात. सांगायचा मुद्दा असा की देव आहे हे सिद्ध करायला फार डोकं खाजवावं लागत नाही, फार डोकं खाजवावं लागत नाही. अरे तू आहेस ना, तूच देव आहेस. अहो संतांनी सांगितलं आहे, हे काय मी माझ्या पदार्थ सांगत नाही. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा म्हणून सांगितलेलं आहे. की जे काही आपल्या डोळ्यासमोर आधी एवढे लोक दिसत आहेत ही देवाचीच रूपं आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाळली ऐसी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण. बघा शब्द काय वापरलेले आहेत की दुजे पण निमालं. जेव्हा देवाचा साक्षात्कार झाला तेव्हा निमाले दुजे पण, आणि दुजे पण जेव्हा निमतं तेव्हा देवाचा साक्षात्कार होतो. मला वाटतं ट्यूब सगळ्यांची पेटली असेल असं मला वाटत नाही. गंमत अशी आहे की देवाचा साक्षात्कार होण्यासाठी दुजेपण जावं लागतं. आणि या दुजेपणावर संतांनी नेहमी आघात केलेला आहे, हल्ला केलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हित शब्द आला. कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीवभोग पावे. काय सुंदर. म्हणजे कोणाही भूताचा न घडो मत्सर, इथे दुजेपणा येतो. दुजेपणा आला की मत्सर द्वेष हे सगळं आलं. आणि ऐक्य आलं ना की तिकडे प्रेम, शांती, सुख, समृद्धी, यश हे सर्व येतं. म्हणून ऐक्य पाहिजे का दुजेपणा पाहिजे तू ठरव. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थोडक्यात हे जे शहाणपण आहे ते नेमकं कशात आहे असा जेव्हा प्रश्न येतो, ते आपलं हित कशात आहे हे जर माणसाला समजेल ना. समजत नाही. मगाशी म्हटलं समजत नाही. तरुणांना समजतं. तरुणांना असं वाटतं की हित म्हणजे काय, मजा करा. अरे कॉलेजमध्ये जायचं म्हणजे काय, शिकायला जाते, मजा करायला जायचं. हा समज अनेक लोकांचा आहे. कळलं की नाही. बिचारे आईबाप हाडाची काढं करतात, डोनेशन फी भरतात, कर्ज काढतात, मुलांना कॉलेजमध्ये घालतात. त्यांना असं वाटतं आपला बाब्या शिकेल. मग बाब्या शिकतो प्रेम करायला. बरं प्रेम करतो ते करतो, पण प्रेम कशाशी खातात हे याला ठाऊक नाही. मी एक विचारलं काही तरुणांना, अरे तुम्ही लोक प्रेम करताना प्रेम म्हणजे काय सांगावं. काय म्हणणं मला माहीत नाही म्हणते. मग तुम्ही प्रेम कसलं करता डोंबलाचं. ते प्रेमच नसतं, ते फक्त आकर्षण असतं. आकर्षणालाच प्रेम म्हणतात. डोळ्याला डोळा भिडला झालं प्रेम. अरे काय ह्याला काय प्रेम म्हणतात. आणि कोणीही मुलगी कोणाच्याही प्रेमात पडते, कोणीही मुलगा कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडतो. मग शेवटी ते लग्न जेमतेम होतं की नाही हा प्रश्न. शेवटी बिचारं लग्न झालं तर 2 वर्ष नाही 2 महिन्यातच घटस्फोट. असे आमच्याकडे उदाहरणं आहे. 2 महिन्यात घटस्फोट. हे मी काय सांगतो आहे, अरे प्रेम प्रेम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का. प्रेम म्हणजे काय. मग जीवनविद्या ते पण शिकवतं. कळलं की नाही. जीवनविद्या, कारण जीवनविद्या आहे. जीवनविद्या याचा अर्थ काय, जीवन स्पर्शी, सगळ्या जीवनाला स्पर्श करणारी विद्या ती जीवनविद्या. म्हणून जीवनविद्येने काहीच सोडलेलं नाही. अगदी राजकारणापासून तर शिक्षण कारणापर्यंत काही सोडलेलं नाही. पण सांगायचा मुद्दा असा की ह्या मुलांना प्रेम म्हणजे काय माहिती नाही. मग मला विचारलं तरुणाने,
मग आम्हाला तुम्ही सांगा प्रेम म्हणजे काय. म्हटलं सांगतो. प्रेम म्हणजे एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. आणि या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. बघा, लक्षात घ्या, एकमेकांना सुखी करण्याचा भावना म्हणजे प्रेम, आणि या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. आता मला सांगा, हा जो सिद्धांत आहे हा प्रेम फक्त तरुणीपुरतं मर्यादित नाही. माय लेकराला आहे, भक्त आणि देव प्रेमच आहे. भाऊ बहीण भाऊ हे सगळं प्रेमच आहे. इथे एकमेकांना सुखी करण्याची भावना असेल कुटुंब सुखी, नसेल तर ब्रह्मदेव जवळ उतरला तरी कुटुंब दुःखी. एक लक्षात ठेवायचं की हे जी एकमेकांना सुखी करण्याची जी भावना आहे ना, ही महत्त्वाची आहे. आणि ही जर भावनाच नसेल तर भावाभावात पटत नाही, बहीण भावात पटत नाही, वडिलांमध्ये आणि मुलामध्ये पटत नाही, आई आणि लेकरात पटत नाही, सासू सुनामध्ये पटत नाही, कुठेही पटत नाही. कारण काय, एकमेकांना सुखी करण्याची भावनाच नाही. वर्चस्व गाजवण्याची जी एक प्रवृत्ती आहे ना, ती आपला घात करते. वर्चस्व गाजवण्याची जी भावना आपल्याकडे जी एक भावना आहे ना, ती पण भावनाच आहे, ती आपला घात करते. आणि एकमेकांना सुखी करण्याची भावना आपलं हित करते. मग जीवनविद्येचे सिद्धांत आहेत ना, हे सिद्धांत म्हणजे असे आकाशात फक्त तरळणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये बघा, एकच दिवस करून बघा, एकच दिवस. मग तुम्ही म्हणा अरे दुसऱ्या दिवशी करूया, अरे म्हणा तिसऱ्या दिवशी करूया, अरे मग आयुष्यभर करूया ना. ते म्हटलं आहे तुका नामदेव महाराजांनी, पंढरपूरला एक वेळ जाय असं त्यांनी म्हटलेलं आहे. हां, सुखा लागी करीसी तळमळ, तरी पंढरीसी जाय एक वेळ असं म्हटलेलं आहे. तसं मी सांगतो, तुम्ही एकच दिवस असं ठरवा, आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या घरातल्या मंडळींना मी सुखी करण्याचा प्रयत्न करीन, आणि काय होतं ते पहा. म्हणून मी नेहमी सांगतो, जीवन ही लॅबॉरेटरी आहे. जीवन आपली आहे ना, ही लॅबॉरेटरी आहे. आणि लॅबॉरेटरीमध्ये आमचे सिद्धांत आहेत ना, त्याचे प्रयोग करून बघा ना. हे प्रयोग करता योग सापडेल आणि योगी व्हाल. मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. म्हणून हे जे सुख आपण ज्याला म्हणतो ना, या सुखासाठी आपली सगळी धडपड चाललेली आहे. आपलं हित कशामध्ये आहे? लोकांना असं वाटतं आपलं हित सुख शोधण्यात आहे. मग सुखासाठी काय केलं पाहिजे? पैसा मिळवला पाहिजे. मग पैसा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? काही केलं पाहिजे. मग तिकडे त्याला कुठल्याही तऱ्हेचं बंधन नाही, मिळेल तसा पैसा मिळवायचा. कळलं की नाही? हा जो चंगळवाद झालेला आहे ना, तो आपल्या राष्ट्राचा घात करील. कळलं की नाही? आपल्या राष्ट्राचा घात करील चंगळवाद. म्हणून जीवन आपण ज्याला असं म्हणतो, त्याच्यामध्ये आपलं खरं जे हित आहे ना, ते आपण एकमेकांना सुखी करण्यात आहे. आता सुख ज्याला आपण म्हणतो ते आपण दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी म्हणजे कर्म आलं. म्हणून कर्म हे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, पहिलं लक्षात ठेवा. आणि या कर्माला 4 तोंड आहेत. ब्रह्मदेवाला जसे 4 तोंड आहेत ना, तसं कर्माला 4 तोंड आहेत. एक म्हणजे विचार, दुसरं म्हणजे उच्चार, तिसरं म्हणजे आचार, चौथं म्हणजे इच्छा. ही 4 तोंड कर्माची आहेत. म्हणून कर्म हे ब्रह्मदेव आहे. मग ब्रह्मदेव उत्पत्ती करतो म्हणतात ना, म्हणून सगळी उत्पत्ती कर्मातूनच होते. चांगलं किंवा वाईट हे सुद्धा कर्मातूनच होतं.
म्हणून कर्म आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. ते कोणालाही टाळता येत नाही, कोणाला टाळता येत नाही. जन्माला माणूस एकदा आला ना की त्याने कर्म केलंच पाहिजे. कर्म करणं म्हणजे काम करणं. कर्म करणं म्हणजे काम करणं. म्हणून कामाचा कंटाळा करू नका, कारण काम करण्यासाठी तुम्हाला देवाने पोट दिलं आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.